तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, मॅडीला पुन्हा घरामध्ये कसं येऊ दिलं? ते फक्त मी नंदाकासाठी केलंय. त्या सानिकांनी याच्या विरोधात तक्रार केली नाही, पण याचा अर्थ असा होत नाही की मी त्याला पूर्णपणे माफ केलंय. शेवटची संधी याच्यासाठी. नंदाका समजून सांग त्याला, पुन्हा जर का अशी चूक झाली ना तर खरंच गोळी घालीन मी त्याला. हो विश्वंभर, तू काळजी करू नकोस, मी समजावीन त्याला. हा माणूस काही सुधारलेला नाहीये, आणखीनच विचारी होऊन परत आलाय. पण आता मी बाबांना कसं सांगू की हे दोघं मिळून तुम्हाला फसवतायत? माझा खूप संताप झालाय रे शुभू. बाबा असे कसे वागू शकतात? अरे मॅडी कसा वागलाय तरी सुद्धा बाबा त्याला घरी घेऊन आले. मॅडम शांत व्हा. साहेबांनी हे सगळं त्यांच्या बहिणीसाठी केलंय. त्यांच्यावर चिडू नका. बुलट डाव तर आत्या खेळाल्यात. अरे नाही रे, बघ मी खरं तर बाबांवर चिडले नाहीच आहे. मी ना या सिच्युएशनवर चिडले शुभू. ऐक ना, तू बोलून बघतोस का बाबांशी? नाही मॅडम, अहो साहेबांना मॅडीविषयी विचारणं म्हणजे अविश्वास दाखवल्यासारखं आहे ते. आणि तुम्ही जास्त लोड घेऊ नका सा, सगळं ठीक होईल. अनेक सांगू, त्या मॅडीला मी असा दणका दिलाय की नाही तो तुमच्या वाटेला जात नसतोय. खरं सांगू का, मला ह्या गोष्टीचं एवढं टेन्शन आलेलंच नाहीये. मग अरे 2 दिवसात रिझल्ट लागणार आहे ना माझा, त्याचं टेन्शन आलंय जास्त. मॅडम त्याचं टेन्शन घेऊन काय फायदा? आता परीक्षा तर झाली आहे, आता जे व्हायचं ते होईल. शुभू, रिझल्ट लागल्यानंतर माझं काय होईल? मॅडम माझं मन सांगायला यावेळी मॅजिक होणार. तुम्ही पास होणार बघा. काही काय रे बोलतोस? विसरलास का तू? फिजिक्सच्या पेपरला मी केमिस्ट्रीचा अभ्यास करून गेले होते. ते सगळं ठाऊक आहे मॅडम मला. मारुतीच्या कृपेने सगळं नीट होणार बघा. ते हुरफुर आणि हिट